हे शुभप्रभात, श्री स्वामी समर्थ. मस्तपैकी आज जायचे मला गावी. ट्रेन आहे माझी 6ची ट्रेन असल्यामुळे आज अक्षय तृतीया आहे, तर 2 वाजताच उठले पुरणाचा स्वयंपाक करायला. हो, सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि पुरणाचा स्वयंपाक नेहमीच अक्षय तृतीयेला बनवते आणि याच दिवसापासून आम्ही रस खायला सुरुवात करतो. आहोनी मस्त आंबे आणले होते आणि वहिनीला आणि भावालाही आंबे न्यायचे होते, कारण आंबे एकदम खूप सुंदर आंबा एवढा गोड आहे ना. नेहमी आम्ही एकाच काकांकडनं घेतो आंबा. मस्तपैकी बटाटा फ्राय, भजी, दाल तडका, आमटी, भात, पुरणपोळी, कुरवडी असं मी पूर्ण सागर संगीत स्वयंपाक केला होता. पहाटे 2 वाजता उठून. बरं का, सासूबाई म्हटल्या होत्या काही हरकत नाही, नका बनवू, तुमच्या दोन्ही जावा नैवेद्य दाखवतात. पण म्हटलं असं कसं, परंपरा आहे आणि आपले धर्म आणि आपली संस्कृती नाही विसरायला पाहिजे. तर काय होतं आहे त्यात. मग 2 वाजता उठून मस्तपैकी असं पूर्ण घर चकाचक आवरलं छानसं. म्हटलं आपण गेलो तरी घर फ्रेश दिसलं पाहिजे. आणि असं मस्तपैकी आम्ही इतक्या पहाटे 6:30 ट्रेन होती आणि मस्तपैकी ट्रेनमध्ये रिझर्वेशन पहिलेच भावानी करून ठेवलेलं होतं. ह्या दोघी मस्त एन्जॉय करत होत्या. सगळं घरून मी व्यवस्थित खायला आणलं होतं. ट्रेनमधलं तेवढं काही मला आवडत नाही. आता ते माझा पर्सनल विषय की तो मला विश्वास बसत नाही चांगलं असतं की नसतं, त्यामुळे मी मुलींना खाऊ देत नाही. मस्त या दोघीवरती एन्जॉय करत होत्या. एक सीट लोअर होती, एक सीट अप्पर होती आणि छान वाटलं. पण नंतर एवढी गरमी होत होती त्यामुळं मी खूप इरिटेड होत होती आणि ते ट्रेन माझी तब्बल 3.5 तास लेट झाली होती. आणि ती मस्तपैकी त्रिशा नावाची इतकी सुंदर छोटी मैत्रीण झाली. त्यानंतर मला बोर होणं बंद झालं अगदी. हिच्यासोबत एवढी एन्जॉय करत होती. त्यानंतर हिच्या मम्मी पप्पाकडे पण जात नव्हती, माझ्याच मांडीवरती बसली, म्हणत होती मला तुमच्यासोबतच यायचे. आणि ह्या दोघींचे नाटकं चालू झाले. पाहता का, हे असले वाकडे तिकडे तोंड करून रील्स बनवत आहेत. त्यानंतर मग एवढा उशीर झाला की सूर्यास्तही झाला. मग मात्र मला इथून टेन्शन चालू झालं की किती घरी लेट होतं आहे. मग तिथनं पकडली मुक्ताईनगरची बस, ती लास्टची होती. त्यानंतर आले मी बहिणीकडे, भावाकडे. हे आहे माझ्या वहिनी आणि भावाचं घर. आणि आल्यावरती ही फ्रेम पाहून खूप छान वाटलं. कसे दिसत आहेत माझे बहीण आणि वहिनी, सॉरी माझा भाऊ आणि वहिनी, नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ अगदी फास्ट बोलते आहे त्यामुळं शब्द माझे मिस होत आहेत. आणि हे आहे माझ्या भावाची बेडरूम आणि हा फोटो होता तो त्यांच्या एंगेजमेंटचा फोटो होता. वहिनी आणि भाऊ कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा. त्यानंतर थकल्याच्या नंतर वहिनीने जेवायला वगैरे केलेलं होतं. मग निवांत जेवण करून मस्त बिग बॉसचं फायनल पाहत होतो. आणि विषय आहे का, आपली तन्वीच विनर झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक्चर येते रितेश देशमुखचा, नक्की पहा. परत एकदा जय जिजाऊ जय शिवराय. अशा प्रकारे आजचा दिवस गेला. थोडासा बोरिंग गेला प्रवास. म्हणजे वाटलं होतं की प्रवास मस्त एन्जॉय करू, तेवढा एन्जॉय केला नाही, कारण की ट्रेनमध्ये एवढी गरमी आणि एवढी गर्दी होती. विषय काय सांगू आता. ट्रेनचा प्रवास माझा अगदी खूप बोर गेलेला आहे. त्यानंतर मग म्हटलं चला आता झोपावं. पूर्ण बॉडी पेन होत होतं, कारण मी ओझं खूप आणलं होतं. बॅगा उचलून माझी वाट लागलेली होती. तर व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ज्यांनी लाईक नाही केलं त्यांनी लाईक करा. चॅनलला नवीन असताल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे त्यांना धन्यवाद. भेटूया अशाच नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत